राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने सोलापूर जिल्हा शोकसागरात बुडल्याने हृदयद्रावक चित्र मंगळवारी पाहावयास मिळालं. सामान्यांचा नेता आणि जनतेचा खरा आधारवड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजितदादांच्या पवित्र अस्थि कलशाचे दर्शन घेताना हजारो डोळे अश्रूंनी भरून आले. कोल्हापूर येथून दुपारी 4 वाजता स्वर्गीय अजितदादांचे पवित्र अस्थि कलश सोलापूरमध्ये दाखल झाला. राष्ट्रवादी काँग्रेस भवन जुनी मिल कंपाऊंड येथे नागरिकांना अखेरचे दर्शन घेता यावे यासाठी अस्थि कलश ठेवण्यात आले होते. कलश परिसरात दाखल होताच वातावरण गंभीर व भावनिक झाले. अस्थि कलशासमोर नतमस्तक होताना अनेक कार्यकर्त्यांचा दादा पुन्हा या, अजितदादा अमर रहो असा ठाहो फुटला. काही जण शांतपणे अश्रूंनी डोळे पुसत उभे होते, तर काहींच्या भावना अनावर झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक सरचिटणीस खलील शेख यांच्या उपस्थितीत विधी पार पडली. यावेळी गवळी वस्ती महिला भजनी मंडळाने भजन सेवा सादर केली. विठ्ठल नामाचा गजर आणि अभंगाने परिसर अधिकच भावुक झाला. या प्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, माजी शहराध्यक्ष भरत जाधव, माजी उपमहापौर आप्पाशा मेत्रे, माजी नगरसेवक आनंददादा चंदनशिवे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी मौन पाळून स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर शोकाकुल वातावरणात हा पवित्र अस्थि कलश पुढील धार्मिक विधीसाठी मोहोळ कुरुल येथे रवाना करण्यात आला. आज सोलापूरने केवळ एक नेता नाही, तर आपला माणूस, मार्गदर्शक आणि विश्वासाचा आधार गमावल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती.